नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. सोयाबीन बाजारभावामध्ये वाढ होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक 890 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,775 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, दुसरी बाजार समिती असणार आहे कारंजा, जिथे आवक 850 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6,250 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,670 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लातूर, जिथे आवक 4,789 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 7,240 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला, जिथे आवक 1,218 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 5,850 रुपये, जास्तीत जास्त दर 6,915 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,690 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 993 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,950 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वाशिम, जिथे आवक 2100 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 7,455 रुपये, जास्तीत जास्त दर 7,850 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,650 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.